जागा राहील, सर्वसाधारण स्त्री ही एक जागा राहील आणि बिनराखीव ही एक जागा राहील. त्याच्यानंतर वार्ड किंवा प्रभाग क्रमांक 2 मध्ये अनुसूचित जाती महिला ही एक जागा राहील, सर्वसाधारण स्त्री ही एक जागा राहील आणि बिनराखीव ही एक जागा राहील. त्याच्यानंतर वार्ड क्रमांक 3 मध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग ही एक जागा राहील, सर्वसाधारण स्त्री ही एक जागा राहील आणि बिनराखीव ही एक जागा राहील. ओके, आता ही आपण सगळ्यांसमोर सोडत काढलेली आहे. तरी सुद्धा याच्यात समजा या प्रक्रियेवर किंवा या सोडतीवर किंवा ही जर काही चुकी झाली असं समजा काही नजरशंका वाटली तर तुम्हाला हरकतीला सुद्धा मुदत आहे. तुम्ही याच्या विरोधात हरकत सुद्धा नोंदवू शकता तहसील कार्यालयात. एकच जागा गेली, 2 नंबर वाढला फक्त. एकच जागा होती त्याच्यामध्ये. आता आमचा बंद केला जायचा. योगायोगानं त्यात आली आणि जर नसती तर वॉर्ड नंबर 1 नदीच्या अलीकड रोडपासून खाली इकडचा भाग हा वॉर्ड नंबर 2 खडेवस्ती ते रोडच्या पलीकडचा भाग पूर्ण पानचंद्रा आणि म्हणजे सडकीचे गरजे नाही, गरजे इकडे 2 मध्ये घरचे बाबळ म्हणा समजून नलंगी वस्ती काडे वस्ती म्हणले इकडची वस्ती का? हा वरची पाली हे मधल्या पाली इकडे आहे, रस्त्याच्या वरचे आणि हा पानचंद्रा तो वॉर्ड नंबर 3. हे आपलं जे पेनल लिहिलं ना ती ह्या वर्षीची आहे, मागच्या वर्षीची आहे. त्या 2 पुढे तो म्हणते 1-2 दिवसात तर इथे येईलच नोटीस बोर्डला. हा तेच स्टॅम्पिंग करून. साहेब अंदाजे सरपंच कधी भेटेल गावाला? होय साहेब, सरपंच कधी भेटेल गावाला अंदाजे? इलेक्शन तर कसं कधी तरी अंदाजे प्रोग्राम जसं येईल तसं अजून काय अधिकृत म्हणजे 2-3 महिने 2-3 महिन्याच्या आतमध्ये. आता हे इलेक्शनच्या अगोदरच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या चालू झालेल्या आहेत. बरं त्याच्यामुळे ते चालू वर्षी असं